राम मंदिर हा राजकारणाचा नाही आस्थेचा विषय असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। इतिहास आणि भाजपचा काहीही संबंध नाही असं देखील राऊतांनी म्हटलंय। दुसऱ्याच्या इतिहासाबद्दल भाजपला पोटदुखी आहे। भाजपचा जन्मच 2014 नंतर झालाय हे पळकुटे रणछोडदास आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। राम मंदिरावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज नाही। इतिहास साक्षीला आहे। इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही। कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते। त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये होते। रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का? जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा कधी मोठे झाले? रामाची लढाई ही रामाचं महत्त्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली। त्या मंदिराची लढाई गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं, हे कोणी विसरू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।